नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर जसं की शेतकरी बांधव आता कमेंट्स मध्ये विचारत आहे की पीक विमा 2025 जो आहे जो की मंजूर झालेला आहे तर तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आणि हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणती महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। कारण जुलै असेल किंवा सप्टेंबर महिना असेल तेव्हाही मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीक विमा जो जाहीर होत असतो तर तो त्या जिल्ह्याच्या अंतिम आणेवारीवरती जाहीर होत असतो आणि प्रत्येक जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 15 डिसेंबर नंतर काढली जाते आणि याच पद्धतीने अगदी 15 डिसेंबर पासूनच प्रत्येक जिल्ह्याची अंतिम आणेवारी किंवा अंतिम पैसेवारी ही जाहीर करण्यास सुरुवात झालेली आहे। आता अनेक जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर झालेली आहे त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि ज्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत येते तर असे सर्व जिल्हे हे पीक विम्यासाठी पात्र असतात। मग आता 2025 मध्ये कोणकोणते जिल्हे 2025च्या पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 50 पैसेच्या आत येते तो जिल्हा पीक विम्यासाठी त्या जिल्ह्याला पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा होत असतो आणि तेथील शेतकरी बांधवांना हेक्टरी कमीत कमी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त 25, 30, 35,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मिळत असतो। मग मित्रांनो, आता यामध्ये 2025 मध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। कारण मराठवाड्यातील संपूर्ण 8च्या 8 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि तेथील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी अंतिम पैसेवारी काढण्यात आलेली आहे तर ती अंतिम पैसेवारी संपूर्ण 8च्या 8 जिल्ह्यातील 50 पैसेच्या आत आलेली आहे। म्हणजेच एकंदरीत मराठवाड्यातील संपूर्ण 8ही जिल्हे हे पीक विमा 2025 मिळण्यासाठीचा त्यांचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। म्हणजे एकंदरीत मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी कमीत कमी 17,000 रुपयापासून पीक विमा वाटप होण्यास सुरुवात होणार आहे। आता हा जो पीक विमा वाटप होणार आहे तर 15 जानेवारी पासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप केलं जाणार अशी माहिती आता सूत्रांकडून भेटत आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर विदर्भ असेल, पूर्व विदर्भ असेल याही भागातील संपूर्ण जिल्हे हे पीक विम्यासाठी पात्र आहेत। कारण 2025 मध्ये विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर मराठवाडा संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। यामध्ये अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधव हतबल झाले। संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्यानंतर आता जी 15 डिसेंबर नंतर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम पैसेवारी घोषित करण्यात आलेली आहे किंवा अंतिम पैसेवारी ही जाहीर करण्यात येत आहे तर यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे। कारण आपण जर पाहिलं तर सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये 34% जास्त शेती पिकांचं नुकसान होतं ते प्रत्येक जिल्हा हा पीक विमा मिळण्यासाठी पात्र ठरत असतो। आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यातील जे नुकसान झालेलं आहे तर हे 34% जास्त झालेलं आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसारही आणि जे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीच्या नुसार देखील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी बांधव आता पीक विमा 2025 साठी पात्र आहेत। यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, परभणी असेल, लातूर असेल, यवतमाळ असेल, नांदेड असेल, बुलढाणा असेल, त्यानंतर परभणी असेल, अमरावती असेल, हिंगोली असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, नाशिक असेल, पुणे असेल, अहिल्यानगर असेल, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या संपूर्ण जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे की या संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर ती 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे हे संपूर्ण जिल्हे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र आहेत। आता ही जिल्हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र आहेत तर त्या शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार का तर शेतकरी मित्रांनो, तुमचं जर ई-केवायसी प्रक्रिया यस असेल, लँड रेकॉर्ड जर तुमचं यस असेल
त्यानंतर तुमचा आधार हे तुमच्या बँकेला लिंक असेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे तुमचं फार्मर ID कार्ड असेल तर मात्र तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे. हे चारही ऑप्शन जर तुमचे यस असतील तर आणि तरच तुम्हाला पीक विम्याचा लाभ हा तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा होऊ शकतो. आता शेतकरी मित्रांनो, हा जो पीक विमा भेटणार आहे हा कोणकोणत्या पिकांसाठी भेटणार आहे तर यामध्ये कपाशी असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल, या संपूर्ण खरीपाच्या पिकांसाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे. हेक्टरी कमीत कमी 17,500 रुपये तर जास्तीत जास्त मग जसं तुमचं नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला पीक विमा हा 2025चा पीक विमा हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.